नमस्कार माझ्या मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती स्वागत करतो. तर बघा, महाराष्ट्रामध्ये 1868 जागेंसाठी महाट्रान्सको यामध्ये वॅकन्सी आलेली आहे. तर त्या वॅकन्सीमध्ये आतापर्यंत तुम्ही जर माझे मागील व्हिडिओ नाही बघितले असतील तर ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये मी सिलेबस कव्हर केलेला आहे, त्यामध्ये परीक्षा पद्धत कशी असणार आहे, पेपर पॅटर्न कसा असणार आहे, हे सगळं या अगोदर डिस्कस केलेलं आहे. तर तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन अगोदर बघून घ्या. तर आजपासून म्हणजे आजचा पहिला दिवस, आजपासून आपण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित बेसिक इलेक्ट्रिकल टॉप 20 क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत. आणि या सिरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सिरीज. तर या सिलेक्शनवाल्या सिरीजला आपण जे नाव दिलेलं आहे ते सिलेक्शनवाली सिरीज दिली आहे महाट्रान्सकोसाठी. तरी पण प्रत्येक विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं. तर बघा, महापारेषण ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी ट्रान्समिशन कंपनी आहे. तर या कंपनीमध्ये जर आपल्याला एक जागा निश्चित करायची असेल 1868 जागांपैकी, तर माझं तर हेच मत आहे की तुम्ही माझे 3 महिन्यामध्ये जर क्लासेस केले, हा तर पहिला क्लास आहे बेसिक इलेक्ट्रिकलचा, तुम्ही जर बाकी क्लासेस पूर्णपणे केले तर हे टॉप 20 क्वेश्चन्स आहेत. आणि या टॉप 20 क्वेश्चन्समधून असे 20-20 क्वेश्चन जर आपण डेली घेत गेलो तर बघा, निश्चितच तुम्हाला यामधूनच प्रश्न पाहायला मिळणार आहे. तर सुरू करूया आपण महापारेषण म्हणजेच महाट्रान्सकोसाठी बेसिक इलेक्ट्रिकल टॉप 20 क्वेश्चन्स सिलेक्शनवाली क्लास फर्स्ट. तर ही आपली क्लास पहिली आहे. तर बघा, तर या क्लासची सुरुवात करूया आपण एका मोटिवेशनल कोटनी. तर मोटिवेशनल कोट्स असा आहे की रख हौसला वो मंजर भी आएगा, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. तर बघा, ही एक मोटिवेशनल थॉट आहे की तो तुम्हाला मोटिवेट करेल. कारण तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, तुम्हाला एक सरकारी नोकरी घ्यायची आहे. तर बघा, त्यासाठी किती छान असं लिहिलं आहे की हौसला रखो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थककर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. तर बघा की तुम्हाला आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत करायची आहे. मेहनत करायसाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास करण्यासाठी तुम्हाला क्लास करावा लागेल. तर बघा, ही महत्त्वाची बाब आहे. आणि सुरू करूया आपण आपल्या टॉप 20 बेसिक इलेक्ट्रिकलचे टॉप 20 क्वेश्चन्स आहेत. तर बघूया पहिला प्रश्न काय म्हणतो. तर बघा, इथे लिहिलेला आहे MCQ टाईप क्वेश्चन्स ऑफ महाट्रान्सको टेक्निशियन 4. तर महाट्रान्सको टेक्निशियन 4 साठी जे MCQ टाईप क्वेश्चन्स आहेत त्यामधला पहिला प्रश्न बघा काय म्हणतो. पहिला प्रश्न, द फ्लो ऑफ करंट इन सॉलिड ड्यू टू. तर बघा, द फ्लो ऑफ करंट इज सॉलिड, हा सॉलिड शब्द बघा. द फ्लो ऑफ करंट इज सॉलिड ड्यू टू म्हणजे सॉलिड पदार्थाच्या 3 अवस्था, सॉलिड, लिक्विड आणि एक गॅसेस. तर बघा, तर सॉलिडमधून जर इलेक्ट्रिक करंट पास व्हायचा असेल तर तो 4 ऑप्शन बघा, 4 ऑप्शन आहे ABCD, 4 ऑप्शन आहे तुमच्यासमोर. 4 ऑप्शन ठेवलेले आहेत. तर 4 ऑप्शनपैकी एक आन्सर असेल तर ऑप्शन बघा A, B, C आणि D, इलेक्ट्रॉन्स, ॲटम, न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन्स अँड आयन्स. तर खरं उत्तर काय असणार, तर सॉलिडमधून फ्लो ऑफ करंट इन सॉलिडमधून फ्लो ऑफ करंट वाहताना म्हणजे एक्झॅक्ट काय वाहते, तर त्याचं खरा आन्सर आहे इलेक्ट्रॉन्स वाहते. काय वाहते? इलेक्ट्रॉन्स वाहते. महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न समोर पाहायला मिळतील. ओके, आपण दुसरा प्रश्न बघूया. अन इन्स्ट्रुमेंट विच डिटेक्ट्स इलेक्ट्रिक करंट इज नोन ॲज. तर असं कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे ते इलेक्ट्रिक करंटला डिटेक्ट करते, असं कुठल्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आहे ते इलेक्ट्रिक करंटला डिटेक्ट करते. तर बघा, ऑप्शन बघा, व्होल्टमीटर, रिओस्टॅट, वॅटमीटर आणि गॅल्व्हॅनोमीटर, असे 4 ऑप्शन आहे. तुम्ही तुमचं उत्तर सांगा. बघा, तर असं कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे ते इलेक्ट्रिक करंटला डिटेक्ट करते मीन्स ते इलेक्ट्रिक करंट दाखवते, शो करते की यामधून इलेक्ट्रिक करंट चाललेला आहे. तर असं इन्स्ट्रुमेंट आहे गॅल्व्हॅनोमीटर. महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. आणि बघा, असेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर महत्त्वाचा आन्सर काय आहे, या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर कोणतं दिलेलं आहे तुम्ही? गॅल्व्हॅनोमीटर. कोणतं दिलेलं आहे? गॅल्व्हॅनोमीटर. चला, तिसरा प्रश्न बघूया. महत्त्वाचे प्रश्न आहे आणि हेच प्रश्न तुम्हाला यामधून 101%
तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. तिसरा, इलेक्ट्रिक प्रेशर इज ऑल्सो नोन ॲज, म्हणजेच इलेक्ट्रिक प्रेशरला काय म्हणतात. मराठीमध्ये मी सांगत आहे कारण इंग्लिश प्रेफर करजा, इंग्लिश लवकर कळते. इलेक्ट्रिक प्रेशर इज ऑल्सो नोन ॲज म्हणजे इलेक्ट्रिक प्रेशरला काय म्हणतात. या क्वेश्चनमध्ये असं म्हटलं आहे की इलेक्ट्रिक प्रेशरला काय म्हटल्या जाते. तर ऑप्शन बघा, रेझिस्टन्स, काय काय ऑप्शनमध्ये, रेझिस्टन्स, पॉवर, व्होल्टेज आणि एनर्जी. तर इलेक्ट्रिक प्रेशरला व्होल्टेज असे म्हटल्या, काय म्हटल्या जाते, व्होल्टेज असे म्हटल्या जाते. समोर चला, समोरचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग एम्पियर सेकंड कुड बी द युनिट ऑफ. तर एम्पियर सेकंड हे कशाचं युनिट आहे. समोरच्या प्रश्नामध्ये म्हटलं आहे की एम्पियर सेकंड हे कशाचं युनिट आहे. तर एम्पियर सेकंड हे चार्जचं युनिट आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, एम्पियर सेकंड हे कशाचं युनिट आहे, चार्जचं युनिट आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा, विच इज द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता मी तुम्हाला हे चारही पण कशाची युनिट आहे हे सांगू शकतो, परंतु महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत म्हणून त्याच्यामुळे वेळ कमी असते, त्याच्यामुळे मोजकं सांगतो की रिलक्टन्सचं काय युनिट असते, एटी पर वेबर. चार्ज हे कशाचं, एम्पियर सेकंडचं. एम्पियर सेकंड हे कोणाचं युनिट आहे, चार्जचं. पॉवरचं युनिट काय, वॅट आहे. एनर्जीचं जूल आहे. तर अशा प्रकारचे हे युनिट असतात, परंतु तुम्हाला महत्त्वाचं आहे एम्पियर सेकंड हे कशाचं युनिट आहे, तर चार्जचं युनिट आहे. विच इज नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, विच इज बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सांगा यामधून बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिक एकदम सोपी प्रश्न आहे आणि सर्वांना याचं उत्तर ठाऊकी असेल की बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी कोणाला म्हटलं जाते, तर सिल्वरला म्हटलं जाते. आन्सर ऑप्शन बी, सिल्वर. तर हे बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी हे आहे. त्यानंतर कॉपर, परंतु सिल्वर हे महागडं असल्याच्या कारणानं आपण यूज करत नाही, प्रेफर करतो कॉपरला. पण प्रश्न जर आला की बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी कुठला आहे, तर तुम्ही काय आन्सर टिक कराल, सिल्वर. ओके, नेक्स्ट बघा, 1 न्यूटन मीटर सेम ॲज. महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमच्या परीक्षेसाठी. 1 न्यूटन मीटर सेम ॲज, तर 1 न्यूटन मीटर सेम ॲज 1 जूल. किती, 1 जूल. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. तर ऑप्शन बी, 1 न्यूटन मीटर सेम ॲज 1 जूल. इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमच्या परीक्षेसाठी, नोट करून ठेवा. नेक्स्ट बघा, द फिलामेंट ऑफ ॲन इलेक्ट्रिक बल्ब इज मेड ऑफ. तर इलेक्ट्रिक बल्ब जो असतो त्याचा फिलामेंट कशापासून बनलेला असतो. द फिलामेंट ऑफ ॲन इलेक्ट्रिक बल्ब इज मेड ऑफ, तर कशापासून बनलेला असतो बघा, ऑप्शन सी बघा, टंगस्टन. कशापासून बनलेला असतो, टंगस्टन पासून. कशापासून, टंगस्टन पासून. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, द रेझिस्टन्स ऑफ ह्युमन बॉडी इज अराउंड. म्हणजे तुमच्या ह्युमन बॉडी रेझिस्टन्स किती असतो. तर बघा किती असतो, द रेझिस्टन्स ऑफ ह्युमन बॉडी इज अराउंड 1000. ऑप्शन डी 1000 ओम. ऑप्शन डी बघा 1000 ओहम. ओके, त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, 1 कुलम चार्ज इक्वल टू द चार्ज ऑन. 1 कुलम चार्ज इक्वल द चार्ज ऑन, म्हणजे 1 कुलम चार्ज हा कशाच्या बरोबरीचा असतो. तर ऑप्शन बघा, 6.24 इंटू 10 टू द पॉवर 12, 6.24 इंटू 10 टू द पॉवर 14, 6.24 इंटू 10 टू द पॉवर 16, 6.24 इंटू 10 टू द पॉवर 18. तर याचं करेक्ट आन्सर आहे 1 कुलम चार्ज इज इक्वल टू 6.24 बघा 6.2. ऑप्शन डी 6.24 इंटू 10 टू द पॉवर 18. महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्या परीक्षेकरिता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, द रेझिस्टन्स ऑफ ए कंडक्टर व्हॅरी इनव्हर्सली ॲज. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, रेझिस्टन्स हा कंडक्टरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये कोण असतो, म्हणजे रेझिस्टन्सच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये कोण असतो. तर तुम्ही रेझिस्टन्सचा फॉर्म्युला बघितलाच असेल. काय असते रेझिस्टन्सचा फॉर्म्युला, आर इक्वल्स टू रो एल बाय ए. हा फॉर्म्युला आहे बघा. आर म्हणजे रेझिस्टन्स, आर मीन्स रेझिस्टन्स, रो म्हणजे स्पेसिफिक रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटी, एल म्हणजे लेंथ आणि ए म्हणजे एरिया. या फॉर्म्युलेनुसार बघा, द रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर व्हॅरी इनव्हर्सली ह्या बघा, आर रेझिस्टन्स हा लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि इनव्हर्सली असतो एरियाला. म्हणजे करेक्ट आन्सर काय राहील तुमचं, बी, एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन.
तर या फॉर्म्युल्यातून तुम्हाला दोन गोष्टी पाहायला मिळतात की द रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर व्हॅरी इन्व्हर्सली असतो एरिया आणि डायरेक्टली असतो लेंथ. परंतु हा जो स्पेसिफिक कंडक्टर आहे किंवा रेझिस्टिव्हिटी आहे हे कशावर डिपेंड असते हाही प्रश्न पेपरमध्ये विचारला जातो. तर ते असते त्या मटेरियलवर, कंडक्टर कोणत्या मटेरियलचं बनवल्या गेलेलं आहे. ओके, गॉट इट. तर याचा आन्सर काय आहे? ऑप्शन बी. काय आन्सर आहे? ऑप्शन बी. 11वा प्रश्न बघा, महत्वाचा प्रश्न आहे. ए क्लोज स्विच हॅज ए रेझिस्टन्स ऑफ, म्हणजे एक जर क्लोज स्विच असेल तर त्याचा रेझिस्टन्स की ऑप्शन ए बघा 0, अबाउट 100 ohms, अबाउट 500 ohms आणि इन्फिनिटी. जर क्लोज स्विच असेल म्हणजे क्लोज स्विच कशी आहे? क्लोज आहे, तर त्यामध्ये त्याचा रेझिस्टन्स असतो 0. किती असतो? 0. ऑप्शन ए विल बी करेक्ट आन्सर, युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट, ए ओपन, बिलकुल सेम क्वेश्चन आहे. ए ओपन स्विच हॅज ए रेझिस्टन्स ऑफ. जर स्विच तुमची ओपन असेल, स्विच म्हणजे पियानो टाईप स्विच, टम्बलर टाईप स्विच, व्हॉट एव्हर कोणती स्विच असो, प्रश्न काय विचारला आहे? ओपन स्विच हॅज ए रेझिस्टन्स, म्हणजे ओपन स्विचचा रेझिस्टन्स किती असतो? तर आन्सर बघा, ऑप्शन बघा 0, अबाउट 100 ohms, अबाउट 500 ohms आणि इन्फिनिटी. तर ओपन स्विचचा रेझिस्टन्स असतो इन्फिनिटी आणि क्लोज स्विचचा रेझिस्टन्स किती असतो? क्लोज स्विचचा रेझिस्टन्स किती असतो? 0. ओके, गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. व्हिच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी रिमेन द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ ए सिरीज सर्किट. म्हणजे सिरीज सर्किटमध्ये काय सेम असते आणि काय विभागल्या जाते. फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतो. हे असं सिरीज सर्किट असते आहे. नंबर ऑफ रजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज. 3 सर्किट लावलेले आहे आपण ना, कशामध्ये? सिरीजमध्ये. तर सिरीजमध्ये जाणारा करंट हा नेहमी याच्यातून पण तेवढाच वाहील, पहिल्या R1 मधून, दुसऱ्या R2 मधून सुद्धा तोच करंट वाहील आणि तिसऱ्या R3 मधून सुद्धा तोच करंट वाहील. म्हणजे यावरून हे समजते की करंट हा सेम वाहतो. आणि मग काय डिवाइड होते? तर हे जे टोटल व्होल्टेज असते VT, हे व्होल्टेज डिवाइड असते. फॉर एक्झाम्पल, हे जर व्होल्टेज असेल इथे 150, तर हे व्होल्टेज डिवाइड होईल 50, 50 आणि 50. यावरून हे समजते की सिरीज सर्किट, हे एक्झाम्पल म्हणून सांगितलं मी, यावरून हे समजते की सिरीज सर्किटमध्ये करंट हा सेम वाहतो आणि व्होल्टेज डिवाइड होते. गॉट इट. तर याचं खरं आन्सर काय असणार मग? व्हिच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी रिमेन द सेम इन ऑल पार्ट इन ए सिरीज सर्किट? काय असणार? तर करंट. काय असणार? करंट. तर याचं महत्वाचा प्रश्न आहे, काय असणार याचा आन्सर? करंट. गॉट इट. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न, हीट इन ए कंडक्टर इज प्रोड्यूस ऑन द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिक करंट इज ड्यू टू. म्हणजे हीट जी कंडक्टरमध्ये जी हीट प्रोड्यूस होते इलेक्ट्रिक करंटमुळे, त्याच्यामध्ये महत्त्वाचा हिस्सा कशाचा असतो? हीट इन ए कंडक्टर इज प्रोड्यूस ऑन द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिक करंट इज ड्यू टू. ती हीट जी प्रोड्यूस होऊन राहिली ती कोणामुळे प्रोड्यूस होऊन राहिली? त्या कंडक्टरमध्ये. तर हीटचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला सर्वांना ठाऊकच असेल. महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेत येऊ शकतो. मी इम्पॉर्टंट प्रश्न काढलेला आहे 20. H इज इक्वल टू I² R इंटू टी. हा एक फॉर्म्युला असतो हीटचा. तर तुम्हाला हीट विचारली आहे, तर करंट आहे यामध्ये, तर महत्वाची भूमिका कोण बजावेल आता? हीट तयार होण्यासाठी R मीन्स रेझिस्टन्स. ऑप्शन डी विल बी राईट आन्सर. ओके, गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन बघा 15वा. बल्ब इन स्ट्रीट लाईट आर ऑल कनेक्टेड इन. जे बल्ब असतात तुमच्या स्ट्रीट लाइटिंग मीन्स जे तुमच्या फॉर एक्झाम्पल सिटीमध्ये राहत असेल ते जे स्ट्रीट लाईट दिसते रोडनी किंवा कॉलनीमध्ये, तर जे स्ट्रीट लाइटिंग असते हे कशामध्ये कनेक्टेड असते हा प्रश्न आहे. तर बघा महत्त्वाचा प्रश्न, ऑप्शन ए बघा पॅरलल, ऑप्शन बी सिरीज, ऑप्शन सी सिरीज पॅरलल, ऑप्शन डी एंड टू एंड. तर ते स्ट्रीट लाइटिंग आर कनेक्टेड इन कशामध्ये कनेक्टेड असते ही? ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. पॅरलल मध्ये कनेक्ट असते. कशामध्ये कनेक्ट असते? पॅरलल मध्ये कनेक्ट असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया 16. स्पार्किंग ऑकर व्हेन द लोड इज स्विच ऑफ बिकॉज द सर्किट हॅज हाय. आता प्रश्न काय म्हणतो मी तुम्हाला मराठीत समजून सांगतो. जर लोड जर स्विच ऑफ असलं तरी स्पार्किंग होते, कारण याच्या मागे सर्किटमध्ये काय जास्त असते? लोड स्विच ऑफ आहे तरी पण स्पार्किंग होऊन राहिली, तर त्याचं कारण काय आहे की सर्किटमध्ये काय जास्त असते? तर ऑप्शन ए बघा, ऑप्शन ए इम्पिडन्स, ऑप्शन बी बघा कॅपॅसिटन्स, ऑप्शन सी बघा रेझिस्टन्स, ऑप्शन डी बघा इंडक्टन्स. तर काय जास्त असते?
काय जास्त असते, इम्पिडन्स, कॅपॅसिटन्स, रेझिस्टन्स की इंडक्टन्स? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, इंडक्टन्स जास्त असते. काय जास्त असते? इंडक्टन्स जास्त असते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर स्पार्किंग ऑकर व्हेन लोड इज स्विच ऑफ बिकॉज द सर्किट हॅज हाय इंडक्टन्स. महत्त्वाचा प्रश्न आहे. 3 6 ओहम रजिस्टर आर कनेक्टेड टू फॉर्म ए ट्रायंगल. व्हॉट इज द रेजिस्टन्स बिटवीन एनी टू कॉर्नर? 3-6 ओमचे रजिस्टर आर कनेक्टेड फ्रॉम ए ट्रायंगल. ट्रायंगल समजतो? चला आपण इथे बघूया. असा एक ट्रायंगल असतो. ओके, हा ट्रायंगल आहे. तर या ट्रायंगलवरती 3 रेजिस्टन्स कनेक्ट आहे. 1 2 आणि हा तिसरा. देर आर 3 रेजिस्टर्स आर कनेक्टेड फ्रॉम ए ट्रायंगल आणि 6 ओमचा रेजिस्टन्स आहे म्हणते. किती ओमचा? 6 ओमचा. तर याची रेटिंग लिहिली 6 ओमचे रेजिस्टन्स आहे. प्रश्न काय विचारलेला आहे समोर बघा. व्हॉट इज द रेजिस्टन्स बिटवीन एनी टू कॉर्नर? व्हॉट इज द रेजिस्टन्स बिटवीन एनी टू कॉर्नर? त्यासाठी फॉर्म्युला काय आहे आपल्याला? बिटवीन टू कॉर्नरचा रेजिस्टन्स काढायचा. त्यासाठी फॉर्म्युला काय आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू, हा रेजिस्टन्स काढायचा. आर इक्विव्हॅलंट म्हणजे दोन कॉर्नर मधला आर इक्विव्हॅलंट काढायचा आहे. 2 इंटू आर, एक मिनिट, आर इज इक्वल टू 2 इंटू आर डिवायडेड बाय 2 इंटू आर प्लस आर. ओके, हा फॉर्म्युला आहे. सर्वांनी नोट करून घ्या. इन ब्रॅकेटमध्ये करायला, म्हणजे ब्रॅकेट केल्यानं तुम्हाला कन्फ्युजन दूर होईल. 2 इंटू आर डिवायडेड बाय 2 इंटू आर प्लस आर. ओके, हा फॉर्म्युला आहे. आता व्हॅल्यू पुट करूया या फॉर्म्युल्यामध्ये. पुट द व्हॅल्यू आहे. फॉर्म्युला लिहून घ्या. महत्त्वाचा फॉर्म्युला आहे आणि असेच प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार. महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. सर्वांनी नोट डाऊन करून घ्या. बघा, तर काय आहे? आर काढायचं आपल्याला. आर इज इक्वल टू, आता लिहूया आपण, आर इज इक्वल टू 2 इंटू 6 डिवायडेड बाय 2 प्लस 6, सॉरी 2 इंटू 6 प्लस 6, राईट. तर वरती बघा, 2 गुणिला 6 म्हणजे 12, 12 सकम 72 डिवायडेड बाय साइन दुने 12, 12 अधिक 6 18, म्हणजे 72 भागीला 18, राईट. किती आले? 72 भागीला 18. आर इज इक्वल टू 4 ओम. तर याचं करेक्ट आन्सर काय मिळणार आपल्याला पाहायला? 4 ओम. ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. तर याचं आन्सर काय मिळणार आपल्याला? 4 ओम, राईट. ओके, तर तुम्ही समजले असाल. 17वा प्रश्न फार महत्त्वाचा होता. आता 18वा प्रश्न बघूया. फॉर टेस्टिंग अप्लायन्सेस द वॅटेज ऑफ द टेस्ट लॅम्प शुड बी. जर तुम्हाला अप्लायन्सेस टेस्ट करायचे असेल तर टेस्ट लॅम्प हा कशा वॅटेजचा असला पाहिजे? महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, कसा असला पाहिजे? व्हेरी लो, लो, हाय, एनी व्हॅल्यू. तर तुम्हाला जर टेस्ट लॅम्प घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यामध्ये तो कसा असायला पाहिजे? हाय असायला पाहिजे. त्या टेस्ट लॅम्प शुड बी, त्याचं वॅटेज कसा असायला पाहिजे? हाय वॅटेज असायला पाहिजे. महत्त्वाचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 19 बघा. द युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी इज. महत्त्वाचा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला आत्ताच एका सेकंदा अगोदर एक फॉर्म्युला सांगितला. त्या फॉर्म्युलेमध्ये लिहिलं होतं आर इक्वल्स टू रो एल बाय ए. तर हे आहे तुमची रेझिस्टिव्हिटी, किंवा त्याला दुसऱ्या भाषेत म्हटलं जाते स्पेसिफिक रेझिस्टन्स. तर रेझिस्टिव्हिटीचं काय विचारलं आहे? युनिट विचारलं आहे. तर रेझिस्टिव्हिटीचं युनिट काय होईल? बघा, या फॉर्म्युल्यावरूनच रेझिस्टिव्हिटीचं युनिट निघते. पण रेझिस्टिव्हिटीचं युनिट तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. रेझिस्टन्स युनिट ओहम आहे, हे सर्वांना माहीत आहे. मग रेझिस्टिव्हिटीचं युनिट काय होईल? मग ओहम तर आहे, सर्वांना माहीत आहे. ओहम लिहून घ्यायचं रेझिस्टन्सचं. तर विचारलं काय? रेझिस्टिव्हिटी. मीटरनं गुणाकार करून टाकायचा, सिंपल. म्हणून ओहम इंटू मीटर. ऑप्शन ए. युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी ओहम इंटू मीटर. ओहम इंटू मीटर, डिवाइड नाही. ओके, महत्त्वाचा प्रश्न होता तो, लक्षात ठेवायचा. नाव क्वेश्चन नंबर 20 बघा. अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 20 बघा, बस लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 20. इन द केस ऑफ डायरेक्ट करंट, ऑप्शन ए बघा, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन रिमेन कॉन्स्टंट.
इन द केस ऑफ म्हणजे डीसी करंट विषयी विचारत आहे. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन रिमेन कॉन्स्टंट. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ करंट चेंज विथ टाइम. मॅग्निट्यूड ऑफ करंट चेंज विथ टाइम. ऑप्शन डी बघा, मॅग्निट्यूड ऑफ करंट रिमेन कॉन्स्टंट. तर तुम्हाला डायरेक्ट करंट आणि एसी करंट आणि डीसी करंट विषयी थोडं सांगतो मी. बघा इथे बघा मॅग्निट्यूड. हां, तर ही अशी तुमची वेव्हफॉर्म असते. या वेव्हफॉर्ममध्ये असते एक सायनोसायडल वेव्हफॉर्म आणि दुसरी असते तुमची डायरेक्ट करंट. ही एसीची वेव्हफॉर्म आणि ही डीसीची वेव्हफॉर्म. तर एसीच्या वेव्हफॉर्ममध्ये 0 पासून स्टार्ट होते, मग 90 वर जाते, मग 180, मग इथे 270 आणि नंतर 360. तर यावरून हे समजून राहिलं की इथे व्हॅल्यू पण चेंज होऊन राहिली, म्हणजे मॅग्निट्यूड चेंज होऊन राहिला आणि दिशा पण. हे बघा वरती चालली म्हणजे दिशा वरती चालली, म्हणजे डायरेक्शन चेंज होऊन राहिली, खाली होऊन राहिली, पुन्हा डायरेक्शन चेंज. म्हणजे एसी मध्ये टोटल ओव्हरऑल दिशा आणि मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दोन्ही गोष्टी चेंज होते. पण डीसी मध्ये बघा, नाही किंमत बदलत नाही डायरेक्शन बदलत. त्यावरून हे लक्षात येते की डीसी मध्ये मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन रिमेन ऑलवेज कॉन्स्टंट. त्यावरून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. ओके, गॉट इट. तर अशा प्रकारे आपल्या आजच्या बेसिक इलेक्ट्रिकलचे टॉप 20 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहे. आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर मला कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर महत्त्वाचे टॉप 20 क्वेश्चन्स होते आणि अगदी महत्त्वाचे टॉप 20 क्वेश्चन्स आहे. या क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या, नोट करून ठेवा आणि यामधून तुम्हाला निश्चितच तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळतील. तर इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर पुन्हा भेटूया उद्या पुन्हा 20 प्रश्न घेऊन येईन बेसिक इलेक्ट्रिकलचे. यापेक्षा चांगले प्रश्न असतील आणि तुमच्या परीक्षा ओरिएंटेडच ते प्रश्न असतील. तर भेटूया पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.